आपल्या ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसभ्यत्यात्मरूपा देवा तोच गणेशु सकलारतमती प्रकाशो मणे निवृत्तीदासो अवधारी जोजे आता हृदया फुले सौफाळोन्या भले बरे वैसव पावले श्री गुरूंचे व्यासाय विष्णु रूपाय व्यास रूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वशिष्ठाय नमो नमः लंकापुरी रम्य सिंहासनसं पदाम्भोजते जगत्स्फुरदिक्परेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थान संहारहेतु स्वव्यक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं जय 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 साईनाथा पतित पावन कृपावंता तुझ्या पदी ठेवितो माथा आता अभय असू दे मस्तक हे पाया माझ्या मागे मागे सर्वांनी हा अभंग म्हणायचा आहे बरं का म्हणताल ना लवन मेळविता जळे काय वरले निराळे तैसा समरसा झालो तुझ माझे हरपलो तुम्ही नका म्हणू अग्नि कर्पुराचे मेळे काय उरले काजळे तैसा समरसा झालो तुझ माझे हरपलो तुका म्हणे होते तुझी माझे एक ज्योते तैसा समरस झालो तुझ माझे हरपलो विठला विठला प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी महाकारण देहविधीच्या निमित्तानं आपण सर्वच जण भोजने परिवाराशी संलग्नित झालेलो आहोत। एक वर्षापूर्वी अतिशय दुःखदायक क्लेशदायक अशी घटना भोजने परिवाराच्या व्यावहारिक जीवनामध्ये आली। वैकुंठवासी ज्यांना आज जाऊन 1 वर्ष होत आहे असे चांगदेव अप्पा भोजने यांचं अचानक आपल्यातनं जाणं आणि निश्चितच त्या परिवारावर जो दुःखद असणारा प्रभाव आहे तो प्रभाव आजही
तेवढ्याच तीव्रतेने तो जाणवतो आहे. अतिशय कष्टाळू असणारी व्यक्ती, मितभाषी असणारी व्यक्ती, सर्वसमावेशक असणारी व्यक्ती, देव आणि ईश्वराच्या चरणावर, संतांच्या चरणावर सदैव लीन असलेली व्यक्ती आज आपल्यात नाही, ही आहे उणीव. आणि त्यांचं आपल्यामध्ये नसणं, पदोपदी आपल्याला ते जाणवतं, ही झाली जाणीव. आणि उणीव आणि जाणीवामधलं जे अंतर आहे, ते अंतर म्हणजे चांगदेव भाऊंच्या त्या आठवणी, आणि त्या आठवणी निश्चितच आजही तुम्हा आम्हाला पीडा देतात, वेदना देतात, क्लेशदायक वाटतात. कारण जे सांप्रत जीव जगून गेला, त्या जीवात्म्यानं या भूलोकावर जे काही चांगलं केलेलं आहे ना, ते सर्वांच्या स्मरणात राहत. आणि स्मरणात राहण्यापेक्षा जेवढे जवळचे आहे ना, त्यांना तो जास्त त्रास होतो. म्हणून लोक कीर्तन सुद्धा लांबून ऐकतात, जवळ यायलाच नव्हतं. बरोबर आहे का नाही? ही एवढी जागा भारून ठेवली नवनाथ बाबांना. तसं इथं काही फिरून ठेवले का, गाडीले काही लांब. कारण लांब राहिलं म्हणजे जबाबदारी झटकता येते, आणि जवळ असलं म्हणजे जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागते. जवळ जर राहिलं ना तर कीर्तन ऐकावं लागतं, आणि लांब जर राहिलं ना तर कीर्तन फेकावं लागतं. विठाला 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 विठाला. या बाबा पुढे या, बाबा या. 8-10 वर्षापासून पुढे या, पुढे उठा उठा माझा या बाबा, या पुढे या. काका चष्मेवाले काका या पुढे या. पुढे बसायला पुण्य असावं. या पुढे या बरं सर्व. उठा उठा उठा. चला, आपल्या बाबाचं गाव तुकाराम बाबाचं आपलं नाव असं कसं बरं. या सर्व, या पुढे या. या आपण सर्व बाबाचा परिवार, योगीराज तुकाराम बाबाचा. या सर्व पुढे या. बाबाला बोलायचं कामच नाही पडलं बाई. मला आहे ना सुईना काटा काढता येत नाही, मला लाचकण लागते. त्याच्यामुळे लाचकंडाचा काटा निघताना ना, काट्याला धरताना आहे ना, बाकीच्या कातड्याला चिमटा बसतो. थोडासा माझा तो प्रॉब्लेम आहे नवनाथ बाबा. विठाला विठाला मुद्द्यावर येतो. जवळचे जे आहेत त्यांना निश्चितच तो त्रास, त्या वेदना, त्या संवेदना जाणवत असतात. आणि सलगीचा माणूस आपल्यातनं अचानक निखळला ना, तर खरोखर ते जे दुःख आहे ना, ते दुःख न बचवण्यासारखं दुःख भोजने परिवारावर आलं. आणि त्यामध्ये भावाला भाऊ अगदी खंबीर साथ देणारा, आणि भावाच्या हिमतीवर आमचे परमस्नेही मारुती दादा कुठेही फिरायचे. आज महाराष्ट्रभर फिरतात ते तीर्थयात्रा घेऊन. परंतु शेवटी घरची कौटुंबिक जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी कुणावर आहे तर चांगदेव भाऊ आहे, मग चिंता नाही, असा निश्चिंत मनाने मारुती भाऊ फिरायचे. आणि त्यामुळे एक आधार जो आहे, धीर जो आहे, तो कुटुंबाला घरात असायचा. आणि असं हे दोन भावाचं कुटुंब. परंतु अचानक काहीच करता आलं नाही, अगदी दवाखान्यापर्यंत सुद्धा जाता आलं नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 1 वर्षापूर्वी त्यांचं निर्माण झालं. आणि निश्चितच आज जरी जालू पखवाद वाजतो आहे, तर तो त्याच्या पखवाद वाजवण्यामध्ये आणि त्या भावामध्ये ती जो जिव्हाळा आणि ती जी उणीव आहे ना, ती मला पावलोपावली जाणवते आहे. आणि असं बरोबर आहे, असं कोणत्या पुतण्याला वाटतं की आपल्या चुलत्याचं अगदी तरुणाईत अर्ध्यावरती जाणं, आणि जाणं तर जाणं, आणि वर्षश्राद्धाला त्यांच्या वर्षश्राद्धाच्या कीर्तनामध्ये पखवाद वाजवणं, तर ते क्लेशदायकच आहे. परंतु शेवटी नियतीचा जो प्रभाव आहे, त्या प्रभावाला तुम्हा आम्हाला स्वीकारावं लागतं. एक लक्षात घ्या, जीवनामध्ये जे ईश्वर निर्मित आहे, ईश्वर कर्मातीत आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हा आम्हाला मान्य कराव्याच लागतात. तुम्ही भले त्यापासून बाजूला पडले तरीही आपल्याला स्वीकारणं हे आपल्या हातात आहे. आणि असं भोजने परिवाराला ते स्वीकारावं लागलं. अमोल हा मुलगा, आमचे जालूभाऊ पुतणे, मारुतीदादा बंधू, शिवराज साईराज नातू, आणि ज्या माऊलीनं या संसार वेलीवरती उभं राहण्याकरता त्यांना साथ दिली. आणि लग्न मंडपामध्ये त्या काळात अशी शपथ घेतली की जन्मोजन्मी आम्ही बरोबर राहू,
अखंड आमचं सहवास बरोबर राहील, शेवटापर्यंत आम्ही नाव जे आहे ती पहिलं तीराला नेऊ अशी शपथ घेऊन सुद्धा ज्या माऊलीला आपल्या पतीचं आज नसणं खऱ्या अर्थानं खूप दुःख देणारा आहे, गंगा भागीरथी हौसाबाई असतील, आरती सुनबाई आरती असेल, तसेच आमच्या मीराताई असेल, ज्यांचे ते दीर होते, तसेच जयश्री, मनीषा, भाग्यश्री या मुली, सुनीताताई आमची सुनबाई त्यांची, तसेच रेखाताई, सरलाताई, अश्विनी, समृद्ध असणारा हा परिवार होता. कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आपलं कर्तव्य कर्म करत असताना ईश्वराचा ठाव सदैव राहावा अशी अत्यंतिक भावना. मला वाटतं शंकर बाबांचे ते निष्ठावंत सेवक होते, बरोबर आहे ना, निष्ठावंत सेवक होते, जे देव संत पंचायतन या भूलोकावर या 20व्या सदरामध्ये आलेला आहे. त्या संत पंचायतनमधले शंकर बाबा आहेत, त्या संत पंचायतनातले साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आहेत. हे जे महात्मे आहेत, अजून गोंदवलेकर महाराज आहेत. हे जे देव संत पंचायतन होतं ना, त्या पर्वकाळातले अनेक भक्त या श्रद्धेनं जोडलेली ही महात्मे आहेत. आणि त्या महात्म्यांच्या श्रद्धेनं जोडलेल्या शंकर स्वामींशी चांगल्या दादांची खऱ्या अर्थानं नाळ होती. आणि आपलं मस्त आणि छान जीवन जगत असताना मात्र प्रारब्ध म्हणावं की शरीराची क्षयता म्हणावी, कारण तो अंदाज बांधणं हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचा तो खेळ आहे. आयुष्य तेवढंच आहे तर त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि शरीरामध्ये बिघाड होऊन मृत्यू आला तर तो दोष मानतात. कारण देवानं देताना तुम्हा आम्हा सर्वांना आयुष्य किती दिलंय. कीर्तन नीट ऐका बरं का, आणि टेन्शन घेऊ नका. आपण कीर्तन जास्त वेळ करत नाही, हलकं फुलकं मोजकं घ्या आणि तेवढं ध्यानात ठेवा. जास्त लोड तुम्हालाही द्यायचा नाहीये, कारण लोकांचं एक 11, 11:30, 12च्या वर्ष श्राद्ध आटोपतं. त्या हिशोबानं बरोबर लोक येतात, पाहुणे रावळे. परंतु मी तुम्हाला आज पकडलं, तुम्ही म्हणताल का तुम्ही जाणून बुजून उशिरा आला. हे माझं घरच आहे. भोजने परिवाराचा माझा ऋणानुबंध अतिशय सलगीचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. आणि म्हणून मला जालू फोन करायचे, हा येतो असं करीत करीत टाळीत होतो. मला माहिती होतं की तसे हे हरभरे सापडणारच नाही फुवायला. आता मस्त सापडले. आपण जेवढं उचलता येईल तेवढं उचलू, पण वेळ आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. देवानं आपल्याला आयुष्य किती दिलं? 100. मला कौतिकानं सांगतो. मी आता कथेवरून आलो रात्री, कामरगाववरनं. तिथं कथेचे आयोजक आमचे हरिभाऊ ठोकळ, त्यांचे पिताश्रींचं वय 104 वर्ष आहे. आणि अजून चष्मा नाही, काठीचा आधार आहे, ऐकणं व्यवस्थित आहे, सर्व एकदम सहज. बारीक बोललं तरी मी पाया पडलो त्यांच्या त्या दिवशी. तुम्ही किती भाग्यवान आहात की जेवढं देवानं परमात्म्यानं आयुष्य दिलं, अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन आज तुमची बॅटिंग चालू आहे. आणि अजूनही म्हातारं 2-4 वर्ष हलत नाही, पूर्ण गॅरंटी आहे मला. मग आम्ही तिथे बसल्या बसल्या त्यांचा 16 करायचं ठरवलं. आता ते नियोजन आम्ही लगेच आखलं तिथं. म्हटलं म्हातारं जर एवढं जगू शकतं तर मग यांचं कौतिक का नव्हावं. कारण इथून पुढे आपण 100च्या पलीकडे त्या सोडून 60-65 भरपूर झाले, बरोबर आहे की नाही. आयुष्यच नाही आपल्या हातात. मग याच्यामध्ये देवानं दिलेलं जे आहे ते आणि आपल्या हातात जे आहे ते, आता देवानं देताना व्यवस्थित दिलं आणि आपण आपल्या हातानं त्याचं वाटोळं केलं, असंही म्हणावं लागेल ना. एक विचार करा तुम्ही, 100 वर्ष आयुष्य प्रत्येकाला दिलं, बरोबर आहे की नाही. आता मागे गुढीपाडवा झाला, रामनवमी झाली, अनेक लोकांनी मुहूर्तावर साधनं खरेदी केली की नाही. साधनं लोक म्हणतात व खूप तंगी चालू आहे, खूप गरिबी आहे, पण एकट्या महाराष्ट्रामध्ये 27 लाख साधनं विकत घेतली लोकांनी. कोणती गरिबी काय माहिती. आणि हप्त्याचं टेन्शन नाही म्हणे मोटरसायकलीवाल्यांचं. 2-1 रुपये हप्ता बस होतो ना, तो लाडक्या बहिणीमधून होऊन जाईल म्हणे. पण गाड्या आल्याच, बरोबर आहे का नाही. प्रत्येकानं साधनं आणली, ज्यांनी आणली त्यांनी आणली. परंतु ती साधनं घेत असताना त्या शोरूमहून तुम्हाला एक पुस्तक दिलं होतं, बरोबर आहे का. ते पुस्तक त्याला सर्व्हिस बुक म्हणतात. ते सर्व्हिस बुक तुम्ही कधी वाचलं का?
सर्व्हिसिंगला जायचे, घेऊन जायचं, शिक्का आणायचा, फुकट भेटत्या, फास्ट सर्व्हिसिंग, एवढं टोकायचं. ती सर्व्हिस बुक तर ते पुस्तक वाचा तुम्ही. ते पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कंपनीनं ही तुमच्या हाती गाडी देताना मोठा करार केलेला आहे. आणि तो करार करत असताना त्यांनी सांगितलं का संबंधित अशी अशी ही गाडी, एवढा इंजिनची पॉवर याची कॅपॅसिटी आहे, एवढं तिचं पेट्रोल टँक आहे, या गाडीला तुम्हाला आम्हाला तुमच्या हातात देताना मनस्वी आनंद होतोय. मतलब उल्लेख मराठीत सांगतो. परंतु तुम्हाला या गाडीची निगा ठेवावी लागेल. या गाडीला तुम्हाला कसं जपावं लागेल याची नियमावली दिलेली आहे. त्यांनी जवळजवळ 15-20 नियम आहेत. या गाडीचा वेग तुम्ही किती ठेवा, या गाडीला तुम्ही किती किलोमीटर झाल्यावर ऑइल बदला, फिल्टर बदला, ब्रेक पॅड जे आहेत ते किती घसले म्हणजे तुम्हाला बाजूला करावे लागतील, टायर किती, गेज किती खर्च झाला म्हणजे बदलावं लागेल, कार्बोरेटर वेळच्या वेळी कसं साफ करावं लागेल, हवा किती ठेवावी लागेल, सर्वच्या सर्व नियम आणि अटीमध्ये तुम्हाला बांधून ठेवलं. आणि मग खाली 4 वळी त्यांनी दिल्या. वरील सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर आपण ही गाडी, ही जर व्हेकल आहे, ही जर तुम्ही चालवली तर ही गाडी तुम्हाला 28 वर्ष साधते. किती वर्ष गॅरंटी घेतली कंपनी. एक साध्या शोरूमच्या गाडीला एवढी गॅरंटी आहे. अरे हे भगवंताने दिलेलं मॉडेल आहे, याची गॅरंटी नाही का. शतवर्षाची गणना, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतवनिले ते अर्धरात खाय, शतवनिले ते अर्धरात खाय, हो मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, बालत्व पीडा रोग क्षय, हो काय भजनाची उदले ते पाहिला, हो राम राम स्मरादी, राम राम स्मरादी, काय भजनाची उदले ते पाहिला, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. गणित आहे बरं काय. 100 वर्षाचा आहे, अर्ध झोपात आहे. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. बालत्व आहे, पीडा आहे, रोग क्षय आहे. मग एवढं आपल्याला समृद्ध आयुष्य 100 वर्षाचं आहे. आणि हे 100 वर्षाचं आयुष्य भगवंताने देताना हे मॉडेल मृत्यू लोकात आपल्याला हाती दिलं. फक्त याला स्वातंत्र्य दिलं. मन आणि बुद्धीच्या आधारानं तुला जसं जीवन जगता येईल तेवढा स्वातंत्र्याचा अधिकार दिला. आणि तिथेच घोटाळा झाला. माणसाला बंधनं खूप गरजेची आहे. बंधनं नसेल तर माणूस बोकाळतो. बंधनं नसेल तर माणूस बोकाळतो. काल आम्ही नगर बायपासवरनं इकडनं मिळतकडे येत होतो. 3 मुलं मोटरसायकलीवर नुसते अशी गाड्या चालवत होते. आणि सकाळी बातमी आली टीव्हीला, एका ट्रक खाली 3ही मुलं जागेवर गेली. तीच मुलं होती, मला खात्री झाली. सांगायचा हिशोब हा आहे की तुम्हाला आम्हाला बंधन राहिलं नाही जीवन जगताना. आणि बंधन न राहिल्यामुळे काय झालं, नैसर्गिक जाणं, देवाच्या इच्छेनं जाणं का देहाच्या इच्छेनं जाणं याचा आम्ही कधी विचारच करीत नाही. आज माझ्या कीर्तनातनं तुम्ही काही 2 गोष्टी जरी ऐकून आपल्या जीवनात जरी आणल्या ना तरी मी धन्यवाद समजेल. माझं कीर्तन फलद्रूप झालं असं समजेल. का नेमकं आम्हाला करायचं काय आहे हेच आज कळेना असं झालं. कधी जायचा आपला आत्मा, शेवटच्या क्षणाला. अंतकालेच मामेव स्मरणयुक्ता कलेवरम या प्रयांतेच मद्भाव या ते नाट्यश्रे संशया. वचन गण सांगितले भगवंताने, परंतु ते वचनात यायला हे तर नीट पाहिजे. सांगा बरं, आहे का आपल्या देहाकडं आपलं लक्ष? बघा तुम्ही, जे आजार आपल्याला आज होत आहेत, आजाराचं जे प्राबल्य वाढले आहे, या आजाराचं प्राबल्य वाढण्याचा
वाढण्यामध्ये देवाचा की आपला कोणाचा नेमका त्यामध्ये सहभाग आहे बरं सांगा बरं बोला देवाचा सहभाग आहे का आपला आहे आजार होण्यामध्ये देवाचा दोष आहे का आपला दोष आहे हा एक विचार करा मी काल टीव्ही ऐकत होतो 1000 लोकांमध्ये 367 लोक हृदयविकाराच्या व्याधीनं ग्रस्त आहेत हा कसं व्हायचंय 1000 स्त्रियांमध्ये जवळजवळ 240 स्त्रियांना स्तनाच्या कॅन्सरची भीती आहे कोणाचा दोष आहे 1000 लोकांमधून 180 लोकांना किडण्यांचा त्रास आहे आम्ही हा विचारच करेन आज फक्त जगायचं म्हणून जगायचं मी माझा परिवार कोणत्या धुंदीत जगत आहात अरे राहिलं का काही पोकळ होऊन गेलो तापत हा जुना माणूस 100 पर्यंत जातो आणि नवा माणूस तो प्रॉब्लेमच आहे लहान पोरांचा नाही तर कोणी शहाण्यानं घ्या नाही ना जमन का तुला रिटर्न का नसन रेट तर कोणी घेतो येईल त्याला पाहतो तरच पाहिजे नियम आहे जेवले होते काय पुरव विठ्ठल 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 एक मुलगा आहे 10-12 वर्षाचा आहे परंतु एका ठिकाणी त्याला एक अर्धा तास सुद्धा स्थिर बसवत नाहीये याच्यामध्ये याचा फॉल्ट नेमका कसा आहे का प्रकृती जी आहे ना त्या प्रकृतीच्या तुम्ही आम्ही अधीन झालेलो आहात नीट लक्षात घ्या माझं बोलणं नीट ऐका मी कशासाठी सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या की हे जे आजार आपल्यावर बळावताय ना आपण आपल्याकडे बघत नाही म्हणून आजार आहे आपण आपल्याकडे लक्ष नाही म्हणून आजार आहे अहो जुना माणूस पहाटे उठायचा 5 वाजता शेताकडे निघायचा तेव्हा 4 वाजता भाकरी व्हायच्या म्हातारीच्या नव्हते होत जेव्हा निघायचं ना तेल नसायचं काय नाही तशीच ते रगडलेला ठेचा त्या भाकरीमध्ये दुमतायचं पेंडकं बांधायचं चरबीत पाणी घ्यायचे आणि म्हातारा शेतात राहायचं म्हातारा म्हणजे त्यावेळेस ते तरुण होतं 17 नंबरी मागा 11 वाजे लोक तो फिरायचा 11 वाजे लोक नांगर करायचा आणि मग सावलीला यायचा परत 2 भाकरी खायचा ऊन उतरताना 2:30-3 वाजता मग तो परत आऊत घ्यायचा बैलांचं आऊत हाकायचा आणि 6 वाजले तर घरी यायचा झोपायच्या जेवणा म्हणजे संध्याकाळच्या जेवणाला परत 2 भाकरी खायचा 6 बाजरीच्या भाकरी रट्टावून खाऊन पचवत होता आम्हाला एक चपाती चपातीला ओमीची गोळी लोटावं लागते आज खरं का खोट आहे तरी आम्हाला काहीच वाटत नाही तरी म्हणता या टाळकुटेच काय खरंय आम्हाला त्यांचा धंदा आहे काय नाही ऐकावं लागत ना बाबा बॉर्डर लाईन करून ठेवले माझ्या तुकोबाना माझ्या ज्ञानोबानं युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार अरे योग्य आहार घ्या आहार घेतल्यानंतर तो पचण्याकरिता तेवढ्या कॅलरी जाळा तेवढे कष्ट करा नेम लावा आपल्या शरीराला नेम जास्त खाऊ नका जास्त झोपू पण नका जास्त बोलू पण नका हे जगण्याचे पर्याय सांगितले देवानं आपल्यासाठी कधी पाळले आपण कधी संतांची वचनं ऐकले हा डॉक्टरने सांगितलं ना हे बघा थोडस अवघड क्रिटिकल होईल तुमचं वजन आहे ना तुमच्या उंचीपेक्षा आणि तुमच्या वयाच्या मानाने तुमचं 9 किलो वजन जास्त आहे डॉक्टर म्हणून काय करू तुम्हाला रोज
सोनेवाडी ते नगदवाडी 2 चक्रा माराव्या लागतील. 10 चक्रा आणतो आज सकाळपासून. हे नियम चालतात त्यांना. अरे संतांचं ऐकलं असतं तर नियम पाळायची गरज नाही, ती स्वभावात आले असते. पण ऐकतं कोण संतांचं? शरणागतीला तुम्ही संतांच्या आले नाही. परिणाम असा आहे, अनेक आजाराने तुम्हा आम्हाला ग्रासलंय. जुन्या काळात फिल्टर होते का? होते का? कोणतंही पाणी प्यायचो आपण, पचायचं. हो, आता फिल्टरचं पाणी, जारचं पाणी. दुसरं पाणी पिलं का दवाखान्यात ऍडमिट झालं. दोष कोणाचा आहे? देवाचा? हा, हे बघा, शेतकरी लोक आहेत तुम्ही, आम्ही सर्व तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जेवढे रासायनिक खतं आणि विषारी औषधं शेतावर मारणार ना, तेवढी तुमची पुढची पिढी दुबळी होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? 15 दिवसात मेथीची भाजी विकायला आणली मी पठ्ठा. किती दिवसात? 15 दिवसात. काय मारलं का मेथीला? ती शिदारू. तसं व्हायचं आमचं. सावध व्हा. शेती नैसर्गिक पद्धतीकडे आणा आणि पिकवलेलं जे आहे ना, पिकवलेलं आपल्या शरीराला आल्हाददायक असणार आहे. प्रचंड प्रमाणाचं रासायनिक खतं, विष जे आहे ना, ते विष खातोय तुम्ही आम्ही. म्हणून प्रकृती ढासळतीये. हृदयविकाराचे आजार खाण्यामुळे आम्ही कधी समजून घेणार आहे? आणि जोपर्यंत आम्ही या गोष्टी समजून घेणार नाही तोपर्यंत काय उपयोग आहे? देहच नसला तर काय भजन होईल? डोंबलं. आरोग्यच जर नसेल तर, आरोग्य महत्वाचं आहे. तुम्ही जगाकरता नाही पण तुमच्या परिवाराकरता खूप मौल्यवान आहात. तुम्ही स्वतःला जपा आणि जे संतांनी नियम सांगितले ते जीवनात अंमलात आणावं, नाहीतर वाटोळ होईल. काही खरं नाही राहायचं. हजारो आजार शरीराला जडलेत. असं घर नाही तर तिथं बाटलीन गोळ्या नाहीये. बरोबर आहे का नाही? आहे का नाही? प्रत्येकाच्या घरात काही ना काही कशा तरी बाटली आहेत, गोळ्या आहेत. अरे काय तुम्हाला, आम्हाला वाटतं आपण फक्त तात्पुरतं जगण्याचा प्रयत्न करताय. अहो तात्पुरतं नाही, 100 पर्यंत जर जायचं असेल ना, संतांच्या विचारानं चला. डिस्टर्ब झालेत लोक असं नुसतं जगायचं म्हणून जगायचं, हे उलट हावडा लागला पैशाचा. जेवढ्या तुम्ही गरजा वाढवणार ना तेवढे तुम्ही दुःखी व्हाल. जेवढ्या तुम्ही गरजा कमी कराल ना तेवढे सुखी व्हाल. काय इथून कुंभस्थाला चालले होते लोक पाया पडायला? कोणाच्या? हा, त्या संतांच्या, त्या संन्याशांच्या. का पाया पडायला? का वंदनीय झाले? त्यांनी त्यांच्या गरजा कमी केल्या, लोक त्यांच्या पाया पडायला गेले. तुमचा आमचा पसारा लांबत चालला, आपले पाय जागेवर राहिले. गरजा कमी करा, तुमच्या पाया पडतो मी. गरजेला अंकुश ठेवा. हा, एका घरात 5-5 मोबाईल आहे आणि 5-5 मोबाईल, 5 जण जगाच्या प्रकाशात, जगाच्या कानाकोपऱ्यात घुसले, परंतु वास्तवामध्ये ते कोणातच राहिले नाही. मला आठवतो, सोनेवाडी म्हणजे माझं काढलेलं आमचं गाव नाही, गाव शिवाजी लोक आहोत आपण. मी लहानपणी इथं भजनाला यायचो 98-99 मध्ये. आणि जेव्हा इथं मंदिरात भजनाला यायचो ना, तेव्हा थंडीमध्ये शेकोटी करायचे तर 5-25 लोक शेकत होते कायम या सोनेवाडीत. आता घरात आपलं संपून चाललात तुम्ही. आयुष्य देवानं दिलंय, तेवढं देवानं बरोबर दिलंय. फक्त जगवण्याचं किती आपल्या हातात आहे. गाडी आपल्याला सुंदर मिळाली, शोरूम वाल्यानं गॅरंटी सांगितली आणि तिला खड्ड्यात आदळवली तर 1-2 वर्षात ती भंगारात विकावी लागते. हे जसं आहे ना तसंच हे आहे. अतिशय अनमोल आहे. जवळजवळ 49 करोड रुपये किंमत आहे याची. किती? 49 कोटीचे आहात तुम्ही कीर्तन ऐकायला बसलेले. कंगाल नाही आहेत तुम्ही, परंतु तुम्ही आम्ही याच्याकडे पाहतच नाही. आणि जर याच्याकडे नाही पाहिलं तर कसं व्हायचं दादांनो? योग्य वेळे या शरीराची तपासणी करत चला. कधी काय होईल सांगता येत नाही. 2-5 हजार रुपये जाऊ द्या, दवाखान्यात जाऊ द्या. तुम्ही म्हणता ते लुटायला बसले, लुटले तरी चालेल, पण तुम्ही जगले पाहिजे. जेव्हा तुम्ही जगाल, समृद्ध आयुष्यानं जगाल, तेव्हा राष्ट्र संपन्न होत असतं. जर समृद्ध आयुष्य राष्ट्राला मिळालं नाही, नागरिकांना मिळालं नाही, तर ते राष्ट्र दुबळं होत असतं. कधी तुम्ही जपानला जा, जपानला ते रासायनिक काहीच वापरत नाही. रासायनिक
काहीच वापरत नाही. जे आहे ना ते ऑर्गॅनिक नैसर्गिक पद्धतीनं ते पिकं घेतात, त्याच्यावर ते जगतात ती लोक, तर त्यांचं सरासरी आयुर्मान 110च्या पुढे आहे. आणि आम्हाला या इंग्रजांच्या काळापासून तो भस्मासूर डोक्यावर घेतला आम्ही. आम्हाला ॲव्हरेज वाढवायचं होतं. आम्हाला गावरान गाईचं 2 लिटर दूध नाही चालत, आम्हाला जर्सीचं 50 लिटर लागतं. हाताना दोष आहे आपला. आम्ही पूर्ण पोखरून गेलेलो आहे. आणि जर आपण आज सावध नाही झालो ना तर मग अवघड आहे. आता मी गावात येताना नवनाथ बाबांनी गाडीत आलो ना तर इकडे पाहायला लागलो गाडी लावायला. का बरं? ऊन हे सावली तर पाहिजे. ठेवली का सावली? ठेवली. वसवा होतो म्हणे, वसवा शेतात. मला आठवतं, मी पण शेतकरी आहे. जुन्या बांधणी होत्या, बांधणी पंधाटी होत्या, बैलगाडी जायची बांधावरनं, जात होती की नाही? आणि आता झाडं वाढलेली असायची ना. आता वैश्वय बांध ठेवले, त्याच्यात फक्त नुसते असे खांबरोम ठेवले. बांध फार शॉर्ट झाले, झाडच गायब केले. आता काय 49 डिग्रीला आहोत आपण आज. 49. आणि तुम्हाला सांगतो 56-57 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेलं ना, जन्माला आलेली मुलं 2 दिवस सुद्धा टिकणार नाही, माहिती का तुम्हाला? आणि हे जे जर आपण आता नाही सांभाळलं ना तर मी खात्रीनं सांगतो 20-25 वर्षात आपण 56 डिग्री पर्यंत जाणार उन्हाळ्यात. कधी सावध व्हायचो आपण? हा विचारच करून नाही राहिलो आपण. 2 दिवस सुद्धा जगणार नाही ते अर्भक जन्माला येऊन. कारण या प्रकृतीशी त्यांना सामना करण्याची तेवढी इम्युनिटी पॉवरच नसणार आहे. एवढी भयानकता करून ठेवणार आहे. तुमच्या पाया पडतो, प्रत्येकानं निदान 2 झाडं आपल्या बांधावर लावा आणि तिला आणखी मोठी करा. कीर्तन सफल झालं. मी तर म्हणतो तुम्ही एवढ्यांनी जर 2 झाडं बांधावर नेऊन लावली ना तर चांगदेवा भाऊ आहेत ना, हे मी वैकुंठाला गेले तर जाहीर करतो. संतांचे वचन पाळले ना तर संत ऋण ठेवत नाही. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी वन. प्रेम केलंय संतांनी प्रकृतीवर, पर्यावरणावर. आम्ही का न करावं? आम्ही पर्यावरणाचे दोषी नाही आहेत. आम्ही पर्यावरणाचे हत्यारे म्हणू नका. पर्यावरणाचे हत्यारे जर बनाल तर मग अवघड आहे. आणि म्हणून तुमच्या पाया पडतो. देवाने दिलेलं आयुष्य समृद्ध आयुष्य आहे आणि या समृद्ध आयुष्यामध्ये आपल्याला साधवायचंय. प्रपंच नेटकाच करायचा आहे, प्रपंच फाटका करायचा नाहीये. तो व्यवस्थितच झाला पाहिजे, त्याच्याकरता सतर्कच राहिलं पाहिजे. परंतु तो प्रपंच करत असताना आपलं मन सदैव भगवंताची रत राहिलं पाहिजे. आणि भगवंताची रत राहण्याकरिता आम्ही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. आलं का लक्षात? मोबाईलच्या खोकड्यामधून आपली करमणूक होईल, आपला टाइम पास होईल, परंतु संतांच्या संगतीमध्ये तो टाइम जो आहे ना, जो आपल्याला मिळाला, त्या मिळालेल्या टाइमाचं सोनं होईल. कळलं का? म्हणून संगत जी आहे ना त्या संत संगतीमध्ये या. बघा लोक मेंटली डिस्टर्ब आहे आज. म्हणजे जवळजवळ नीट ऐका बरं का. तुम्ही म्हणता हा कीर्तनकार अंधापूर, हा देवाचं काही सांगा ना. अरे तुम्ही जगले तर देवाकडे जाशाल ना, जगलेच नाही तर जवळ सकळ सिद्ध आहे, हात झाला वाय हा पाय. अरे हे असलं तर आहे ना, हेच नसल्यावर काय करशाल तुम्ही? बघा तुम्ही मोक्ष मेल्या पाठी आमासी होईल, मोक्ष मेल्या पाठी आमासी होईल, मोक्ष मेल्या पाठी आमासी होईल, मोक्ष मेल्या पाठी आमासी होईल. ऐसे म्हणातील ते आधी मूर्ख, ऐसे म्हणतील ते आधी मूर्ख, ऐसे म्हणतील ते आधी मूर्ख. आणि मेल्यावर का मोक्ष मिळत असतो का? डोक्यातनं काढा. फक्त मेल्यावर फक्त श्रद्धांजली व्हायला येतात हे लोक. अतिशय दुःखद अंतकडारे सांगावं असं वाटतं की बाबा आमच्यामध्येच आता 2 दिवसापूर्वी मी बोललो होतो, माझा फोन झाला होता, नॅचरल झालं तसं झालं. आणि ईश्वर त्यांना संगत देव, त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती देव. बा याचा एवढा मोठा विषय आहे. हाच नाही टाळ्यावर, त्याचा टाळावर कधी बसायचा. मेल्यावर मोक्ष नाहीये, जिवंतपणे अनुभवायचा विषय. प्रपंच करत असताना प्रपंचामधून आपण
भगवंताशी संलग्नित झालं पाहिजे आणि त्याच्याकरता मनस्थिती आपली स्थिर पाहिजे. इथं बसलेले जेवढे आहेत ना, मी एवढ्यांना बोलत नाही, परंतु याच्यात 5-10% तरी आता असे विचार करू राहिले, कधी आवडतं, मला तर जायचंय, नियोजन तर माझा इकडं व्हायचं, म्हणजे मेंटली आपण स्थिर नाही आहे. आणि इथं जे मी सांगू राहिलो ना, हे सर्व तुमच्या पूर्ण हिताचं आहे, पूर्ण तुमच्या हिताचं आहे. खात्रीने सांगतो, तुम्ही अंमलात आणला त्याचा फायदा निश्चित आहे. परंतु इथून तुम्ही उठून ज्या कामाला जाणार आहे ना, ते तुम्हाला तात्पुरतं भुलवणारं जग आहे. आणि म्हणून शाश्वत सुखाच्या मागे जर यायचं असेल तर मनाची स्थिती आपली प्रगल्भ पाहिजे, मनाने तुम्ही आम्ही स्थिर पाहिजे. आणि परमार्थ किंवा जीवनामध्ये आनंद उपभोगायचा कशा नसतो, आनंद उपभोगायचा मनाने. मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. काही जरी उपभोगायचं, मानलं तर सुख आहे आणि नाही मानलं तर मग मानायचं जे आहे ना ते मनानं आहे. आणि आपलं मनच आपल्याला सदैव हलकं फुलकं ठेवायचं आहे. आणि मन हलकं फुलकं ठेवण्याकरता संतांच्या विचारानं जगायचं आहे. आणि संतांचे विचार अंमलात आणण्याकरता संतांकडे रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन करण्याकरिता गळ्यात तुळशीची माळ घालायची. आणि गळ्यात तुळशीची माळ जर घातली तर रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन झालं तर संतांच्या जवळ या, संतांच्या साहित्याच्या सन्मुख व्हा. आणि जेव्हा संत साहित्याच्या तुम्ही सन्मुख व्हाल तेव्हा तुम्हाला यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली मिळाल्याशिवाय राहत नाही. हे संतांनी सांगून गेलं. जीवनात कोणतीच चिंता करू नका. आलिया भोगाशी देवावर भार घालून चिंता करू नका. तुम्ही चिंता केल्यानं कोणताही पर्याय सुटत नाही. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको चिंता करू कोणत्या गोष्टीचा, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेशी पती. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ठीक आहे, तसे ना देवाला आपली चिंता आहे, देवावर भार घाला. म्हणजे देवावर विश्वास ठेवा, ईश्वरीय शक्तीवर विश्वास ठेवा. विज्ञानवादी लोक विश्वास ठेवत नाही. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, देव सोडून या जगात काहीच नाही. खरंय का? सांगू का आता? जात टाइम थोडा आहे आपल्याकडे, टेन्शन नाही घेऊ, लोड घ्यायचा नाही. हे बघा, जगात सर्वात खरं सत्य काय आहे? पैसा खरा आहे. हा, अजूनही आठवतो मला तो दिवस, 8 नोव्हेंबर 2016. आणि एक बाबा टीव्हीवर आला आणि म्हणाला, मेरे प्यारे देशवासियों, आज रात 12 बजे से 1000 और 500 की नोट लीगल टेंडर नहीं रहेगी. बट्ट्या बोल झाला, कागद झाले त्याची शेकायला. पैसा मागत होता. हे तुम्ही सोनं घातलं, मकडू लाखाला चाललं ते, लाखाला. खरं का नाही? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही गळ्यात सोनं घातलं, लाखावर चाललं, तुम्ही लय भारी झाले का? त्याचा जेवढा भाव वाटणार ना तेवढं तुमचं जीवन जे आहे ना ते असुरक्षित जीवन होणार आहे. कळतं का तुम्हाला? हा, सांगा बरं. 5 तोळे घालून ये ना, फक्त एका ताई नाही ना, इथून ये ना, पायी मला सावळीर फाट्यावर जाऊन दाखवा. लय मकडं तिने सोनं घालून तू एवढे तेवढे घालणार, मग जीव जाईल तिचा. हा, 10,000 लोक मारून टाकू राहिले तर तो तिथं 5 लाख वर मारून घेतील. ज्याच्या मागे तू धावू राहिली ते सुख देणार आहे का? मुलं मला सुख देणारे आहेत का? तेवढे तात्पुरते वाटतं. आलो बोलो माझ्या ठोणूला, माझ्या छकुला. किती दिवस त्याची छकुली येत नाही तोपर्यंत. त्याची छकुली आली का त्यांना उडवले दोघं पण. घेणं नाही राहिलं लोकांना. जीवन आहे ना, जीवन आम्ही कशात गुंतवून ठेवलं हेच आम्हाला कळेना. तुम्ही हे सर्व सोडा. तुमच्या आमच्या जीवनात खरं जे आहे ना ते खरं जे आहे ना ते खरं स्वीकारणं हे आपल्या हातात आहे. आपल्या जीवनात सर्व गोष्टी खोट्या होतील, पण एक गोष्ट मात्र खात्रीनं सांगतो, ती कधीच खोटी होणार नाही. आणि त्याला मरण असे म्हणतात. काय सर्वात खरं आहे का नाही? आज न उद्या आपला कार्यक्रम लागणार.
तुम्ही जिवंत काळात माहितीये का, तुम्ही आम्ही सारे आपल्याला अजून निरोप आला नाही म्हणून कीर्तन ऐकू राहिलो. आणि जर निरोप आला ना, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. निरोप आल्यावर काय आहे त्या क्षणी सर्व सोडून निघा, घास गिळता सत्ता याची नाही, एवढं असंतुलित आहे. मग जर जीवनाचा अंतिम सत्य मृत्यू आहे, तर तो मृत्यू त्याच्या बघा, तो आज ना उद्या आपल्याला गवसणी घालणार, आज ना उद्या आपल्याला तो कवेत घेणार. आपल्याला एक ना एक दिवस जाऊन त्याला स्पर्शच करायचा आहे. माणसं बघा, मरणाला घाबरावं का मरणाची भीती घालवावी? बोला पुढून, मला सांग, पुढे विचारल्याशिवाय कीर्तन नाही करतायत. हा माझा प्रॉब्लेम आहे, कारण मी ढंपर उभऱ्या कीर्तनकार नाही. ढंपर उभऱ्या कळतो का? नाही कळलं? डंपर यायचं, हायड्रोलिक वर करायचा, 2 तासाचा अख्खा डंपर उभरून द्यायचा आणि गाड मग काढायचं, निघून जायचं. कळलं का नाही? पाठ करून कीर्तन करतात, हल्ली धंदा झाला. बरोबर आहे नवनाथ बाबा? अरे काय चाललंय? फार संप्रदायाचं वाटोळं केलं. एवढे डिबरे कीर्तन करायला लावतात. त्यांना शिकवायचं, पाठ करायचं आणि त्यांनी कीर्तन करायचे. अरे ते कीर्तनकार आहेत का? ते फक्त एक्सप्लेनेशन, म्हणजे फक्त जे त्यांनी शिकलेलं आहे ना, ते फक्त टॉकिंग, ते फक्त दुसऱ्याला सांगतायत. ते त्यांना काय कळतं? सत्सद विवेक काय आहे, आत्मनात्म विवेक काय आहे, अनुबंध चतुर्थ संपन्नता काय आहे, विचार सागर काय आहे, देह काय आहे, आत्मा काय आहे, कशाचाच कशाला मेळ नाही. पण धंदा मात्र तीशीचा. तमाशा झाला, तमाशा, कीर्तनाचा तमाशा. आणि तुम्हाला सांगतो, तमाशा झालेले जे कीर्तन आहेत ना, ते कीर्तन ऐकून लोक सुधारणार पण. आणि काय झालं माहितीये का? आणि त्याच कीर्तनाला लोक गर्दी करतात. हो नवनाथ बाबा, जास्त पैसे घेतले का मोठा कीर्तनकार होतो. मला आता 26 वर्ष झाले कीर्तन क्षेत्रामध्ये, कथा विहारामध्ये. आजपर्यंत संप्रदायाचा धंदा केला नाही, याचा मला अभिमान. कशासाठी? काय चाललंय आपलं हे? लोकांना बहकवण्यासाठी आहे का? परमार्थ हा तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाण्याची महत्वाची जबाबदारी आमच्या व्यासपीठाच्या लोकांची आहे. तुम्हाला देवापर्यंत घेऊनच जावं लागेल, ही जबाबदारी संतांनी आमच्यावर टाकलेली आहे. आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडत नसेल तर आम्ही किती मोठे दोषी आहोत हे पण लक्षात घ्या. केवळ एखाद्या अभंगावर तुम्हाला बोलवलं म्हणजे तुम्हाला परमार्थ सिद्धीला गेला असं अजिबात नाही. पण आम्हाला कळेल ते कळेल, कधी कळेल. अवघड आहे. आणि खाली काय झालं, कीर्तनकार आहेत ना, त्या कीर्तनकारांनी देवा धर्माचं संतांचं सोडून दिलं. आई, बाप, राजे, याच्यासाठी व्यासपीठ. माझ्या राजाचा इतिहास सांगण्याकरता पोवाडा आहे. ते वीरत्व भावाचं लक्षण आहे. जिथं वीरत्व भाव आहे ना, तिथे पोवाड्यानंच तो गायला गेला पाहिजे, तेव्हा प्रेरणा येते. बरोबर आहे का नाही? पण हल्ली काय, हल्ली म्हणजे आम्हाला येतात सांगतात, महाराज काय आईची कॅसेट टाका बरं का. आम्ही पण खुशाल, आई माझे मायेचा सागर, या लगेच आम्ही ना टरबूज घ्यायला गेलो मागच्या आठवड्यात बायकून. टरबूज कोपरगावला, आणि टरबूज ओळखीचा आहे टरबूज आला. तो म्हणाला आज नाक घेऊ. अरे म्हणलं एवढं भारी टरबूज एक दे, तुम्हाला मी उद्या टरबूज देतो म्हणजे. मग मी त्याला म्हणलं नेमकं काय भानगड आहे? म्हणजे हे टरबूज आहे ना, आता फोडले ना लाल लाल जरत निघतील म्हणजे. म्हणलं पण हे ओरिजिनल पिकलेलं नाही म्हणे. मग त्याच्यात इंजेक्शन देऊन त्याला पिकवेले म्हणे. हा, तसं इंजेक्शन देऊन तुम्हाला भावनावेश करणारे खूप येणार आहेत व्यासपीठावर. हा, तेवढ्याच पुरते. भाव कुठे? भाव परमार्थ सिद्धीला नेण्यासाठी खरा परमार्थ सांगा. आणि खरा परमार्थ आहे, एक दिवस आम्ही मरणार आहे. आणि मरण, बघा समजा आपल्याला मरणच नसतं आलं, मग कल्पना करा, सोनेवाडीमध्ये कोणीच मरणार नाही. मग सोनेवाडीच्या लोकांनी काय केलं असतं, गावाच्या बाहेर 2-3 एकर वावर घेतला असतो शासनानं. आणि ते
एखादे वसतिगृह कशी मुलं असतात, खाटावर खाटा खाटावर खाटा खाटावर खाटा, तसे एक एक मतर नेऊन टाकायचं. कारण की कामच राहिलं, इथं काय करणार आहे, नेऊन टाकलं ते तिथं धडपडत पडला असतं. अरे मरण हा भगवंताने दिलेला सुंदर दागिना आहे. आज ना आज एक दिवस तो परिधान करायचा आहे. फक्त दागिना परिधान करताना तो योग्य वेळी परिधान केला तर त्याची किंमत आहे. म्हणून मरण यावं तर पूर्ण आयुष्याने यावं, अकाली येऊ नये. आणि जर अकाली येणार असेल तर शेवटी हे आपल्या हातात नाही. जडी बुड बुडी देखता देखता जीवनाचा संतुलन आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही, परंतु या घटकेला कोणाचं कधी निघणं होईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी जर तुम्ही जागे राहिलो आपण, अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू बनतो तोही पैसा झाला, देखत देखत ना तू बनतो तोही पैसा झाला, मोठा उठला पाठी भय आले मोठे, पंढरी वासोने गुन्हा काही होते. अजामेला पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तो इथैसा झाला, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. जाऊन जो आज ना आज एक ना एक दिवस एक एक जण पोहोचणार आहे. तेच आपलं स्टेशन आहे. म्हणून मंगलमय जीवनाचा जो मृत्यू आहे ना, त्या मृत्यूचं भय घालवणं म्हणजे परमार्थ साधन आहे. आणि ते परमार्थ साधण्याचं सूत्र जे आहे ना, ते सूत्र संतांनी दिलेलं आहे. शेवटी काय आहे, आज ना उद्या याच्यातनं ते निघणार आहे. कारण ते स्वतंत्र आहे. नैनं छलंती शस्त्राणी नैनं दैकती पावका. आत्मा हा सर्वांच्या देहापासून तो स्वतंत्र आहे. त्याला जर वाटलं, तुम्ही जर त्याला म्हणजे देह जर सांभाळू शकला तर ते थांबणार आहे, नाहीतर ते लागले नित्य. कारण त्याचं स्वतंत्र राहणं हे खरं त्याचं अस्तित्व आहे. पण आत्मा तर निघून जाणार आहे. आणि आत्मा निघून गेला, याला काय करता हो, निघून गेला वारा खाली राहिला पसारा. हा पसारा आहे. म्हणून बाबांनो आहे ते आयुष्य, आणि त्या आयुष्यामध्ये जन्मा आल्याचे सार्थक एक विठ्ठलची देखलिया. भगवंत आपला साकारा. नाहीतर तुम्ही इकडे इकडे जर गुंतले, किती किती करशील मौजा, पुढे आहे यमाच्या भौजा, किती 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 करशील मौजा, पुढे आहे यमाच्या भौजा, किती किती करशील मौजा, पुढे आहे यमाच्या भौजा, किती किती करशील मौजा, पुढे आहे यमाच्या भौजा, किती किती करशील मौजा, पुढे आहे यमाच्या भौजा. किती मौज केली तरी पुढे आपल्याला यमाच्या फौजेला सामोरं जावं लागेल. म्हणून सावध व्हा. आहे तो देह देवानं दिला, एवढा छानसा दिला. मग हा देह देत असताना, कर्तव्य कर्म करत असताना बघा, का सांडेशी गृहस्थाश्रम, का सांडेशी कुळेचे धर्म, कासया इंद्रिय बंधन आहे ते निदान वेगळेची. भस्म उदळण जटा भारू, अथवा उदास दिगंबरू, न धरी लोकांचा आधारू, आहे तो विचारू वेगळाची. ज्ञानोबरायांचा अभंग आहे गोड. हा, काहीच नाही करायचं तुम्हाला, आम्हाला का घरदार नाही सोडायचं, काहीच नाही. फक्त गुंतून राहायचं नाही, कशातच गुंतून राहायचं नाही. हे जे आहे ना, हे कर्तव्य कर्म म्हणून पार पाडायचं आणि त्याच्यापासून बाजूला राहायचं. असं जीवनाचं संदूक जे आहे ना, ते बसवण्याकरिता, आपल्याला ह्या संसाराचं मिथ्यात्व कळण्याकरिता कुठेतरी संतांच्या पुढे नाक घासावं लागेल. पुढे तरी तुम्हाला आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. कोणाच्या तरी सद्गुरूच्या आधारानं जीवन उभं करावं लागेल, तरच जीवनात अर्थ आहे. बिगर गुरुचा मेला ना तर निगुऱ्या म्हणतात. मी नाही म्हणत बिगर गुरुचा होता तर चांगल्याला बोलणे खावा लागले, बरोबर आहे का नाही? ए निगुऱ्या, कोण बोललो होतं? माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, सांग देव योगी मानला रे. निगुरे होते चांगदेव. सिद्धाचा बोध नव्हता, सिद्धतत्वाचा बोध नसल्या कारणाने निगुरे होते. निगुर होऊन मरू नका. पुढे तरी आश्रयदाता गुरु असावा आणि त्या गुरुच्या आधारानं तरुण जावं. कारण गुरुच या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला आम्हाला तारू शकतो. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा. हा, संत कोळीचा तो राजा आहे. आणि त्या गुरुकडे जावं आणि गुरुकडे जाऊन त्यानं तुम्हाला खेडे द्यावं आणि ते तुम्ही खात बसावा.
गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, त्याचे पुसावे दोन प्रश्न, देव आणि मी कोण. हे जर तो सांगत नसन तर डायरेक्ट काठी काढा, चिंता म्हणून द्यायचा. जबाबदारी आमची, बरोबर आहे का नाही? आमची जबाबदारी आहे तर तुम्हाला सावध करणं. कारण बाबांनो, तुम्ही तर जडमूळ आहात, आम्ही तर त्याचे जाणते आहोत, आम्ही तर त्या देवाशी संलग्नित आहोत. मग आमचा निरोप द्यायचं काम आहे आणि तुमचंही ऐकायचं काम आहे. आणि तुम्ही तो निरोप ऐकायचा. तर मी या मृत्यू लोकामध्ये कशा करता आलो, हे आयुष्य जे आहे ते मी निर्माण केलेलं जे साम्राज्य आहे, ते साम्राज्य तर माझ्या बरोबर येतच नाही ना. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगातली कवडी नेली नाही, त्याला सुद्धा काहीच नेता आलं नाही तर आपल्याला काय नेता येणार आहे? मरायच्या वेळेस कपाळाला ठोकळा चिटकून देता आपल्या का? आयुष्यभर ठोकळ्याच्या मागे राहिला हा ठोकळा, पण हा ठोकळा सुद्धा याला हातात सुद्धा घेऊन जाता नाही आला, शेवटी कपाळाला चिटकून राहिला. काहीच नेता येत नाही, सर्व इथंच राहणार आहे. फक्त तुम्ही वर निघणार आहे. आणि तुम्ही वर निघत असताना कोणाच्या आधारानं तुम्ही जाताल, कोणाचं लेबल घेऊन जेव्हा जाताल, तेव्हा बघा माणूस मरतो ना, तेव्हा 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय. बघा आता मी तुम्हाला एक धावतं सांगतो. आपला आहे ना, आपलं प्रत्येकाचं देह विसर्जन कसं आहे बघा. माणूस मेला, या देहाचा विधी होतो, त्याला अंत्यविधी म्हणतात. अंत्यविधी झाला का दुसरा रक्षाविधी असतो, तो शिल्लक देहाचा विधी आहे, बरोबर आहे का नाही? जो अंतविधी होतो तो स्थूल देहाचा होतो, जो रक्षाविधी होतो तो सूक्ष्म देहाचा होतो. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांना तिळांजली देण्याचा विधी तो दशक्रिया विधी आहे. आणि तरी पण सुट्ट एक येणं ते बाहेर निघतं तिथून. हे 10 बाजूला केल्यानंतर 11वं मन, बरोबर आहे का नाही? आणि ते मन वासनेच्या आधारानं फिरत असताना फिरत ते फायनल जजमेंट आहे. आज फायनल जजमेंट आहे. वर्ष श्राद्ध म्हणजे जीवात्म्याचे आज न्यायालयामध्ये आज निकाल लागणार आहे. यानंतर म्हणजे आता बघा अवघे 9 मिनिटाने 12:15 अवधी दिलाय पुराणामध्ये. त्या 12:15 आसपास, 12 ते 12:15 आसपास हा जीवात्मा जो आहे त्याचा आणि भगवंताशी संबंध जोडला जातो. तदनंतर गेले दिगंबर ईश्वरी वृत्ती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, असं त्याचं जीवन असतं. आणि म्हणून आज तो देवाच्या ठिकाणी स्थिर व्हायचा आहे, देवाच्या ठिकाणी पूर्णत्वाला तो जीवात्मा जायचा आहे. मग या ठिकाणी हा घाट कशा करता, तर हा घाट त्याच कारणे या कीर्तनामधून पुण्य मिळावं आणि त्या पुण्यातला काही वाटा त्या जीवात्म्याला राहावं. म्हणून मी तुमच्याकडनं अभंग म्हणून घेतला, कळलं ना? तर म्हटल्यानंतर ते पुण्य भेटेल ना. पण देवाचं असं आहे, तुम्ही थोडं जरी गायलं तरी त्याचं पुण्य होतं. म्हणून तो अभंग तुमच्याकडनं मी वधवून घेतला. कारण थोडं जरी पुण्य त्या जीवात्म्याला गेलं तर शेवटी आज त्याचा फैसला करताना, त्या जीवात्म्याचा आज फैसला करताना, आज एक तर दंड भरा, नसन दंड भरण्याची ताकद तुमची तर जेल भोगा, बरोबर आहे ना? कायद्याचा नियम तसाच आहे ना. तसं मग दंड भरायचा. व तुम्ही या मृत्यूलोकामध्ये एवढ्या वेळ होता, तेवढ्यामध्ये तुम्ही एवढं पाप केलं, एवढं पुण्य केलं. आता पुण्य आणि पापाचा जर हिशोब केला तर तुमचं पाप जास्त होतंय, मग तुम्हाला पुण्याची गरज आहे. मग आजच्या दिवशी होता होईल तेवढं पुण्य त्या जीवात्म्याला पोहोचवलं जातं. मग अन्नदान असेल, हे ज्ञानदान असेल, जी पूजा झाली त्यामधून जे ब्राह्मणांना जे दानत्वानं जे आपण देतो ते त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला त्या ठिकाणी जातं आणि त्या जीवाचं पुण्य जे आहे ते पुण्य बळावतं आणि मग तो भगवंत त्याला आपल्यामध्ये सामावून घेतो. परंतु जर पुण्य कमी पडलं असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम या संसारे कंदस्तारे भज गोविंदम भज गोविंदम. परत परत किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. ही फजिती थांबायचा दिवस म्हणजे पुण्यतिथी आहे. आणि ही पुण्यतिथी चांगदेव दादांची आज पुण्यतिथी आहे. ते भगवंताच्या मूळ स्वरूपाशी एकरूप झाले. आता ते परत माघारी येणं नाही, कारण जीवात्म्याचा आज भगवंताच्या मूळ कोशामध्ये प्रवेश झालेला आहे. जोही जीवतत्वानं त्यांच्या जीवनातला गुंता होता तो या वर्षभराच्या प्रवासामध्ये त्यांनी तो मोकळा केला आणि आज ते सुट्टे ब्रह्म जे आहे, जे परब्रह्माच्या स्वरूपाशी एकरूप झालं. आता ते एकरूप झालं म्हणजे काय, कारण जीवाचा मूळ स्वभावच तो आहे. आपण जिथून निघालो ना तिथंच जाणार आहात, दुसरीकडे जात नाही. बघा आता तुम्ही आमचा पक्वादाचा शाईपुडीचा आवाज ऐका. आवाज कुठून आला? लवकर लवकर फैसला करायचा आपल्याला, टाइम नाही आपल्याकडे. फक्त आणि फक्त 21 मिनिट राहिले आपल्याला. हा